करू नका। नमस्कार, मी संतोष आगलावे, श्री येडेश्वरी देवस्थान ट्रस्टचा कोषाध्यक्ष। या दरवर्षीप्रमाणे आई येडेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव याही वर्षी अतिशय उत्साहात आनंदात साजरा होत आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी येडेश्वरी देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा। नवरात्र महोत्सवामध्ये मंदिराला येऊन या ठिकाणी देवीचे दर्शन घ्यावं। या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे घटस्थापना यावर्षी 22 तारखेला घटस्थापना रात्री 8 वाजता होणार आहे। त्याचप्रमाणे पंचरात्री 16 तारखेला पंचरात्र आहे। पंचरात्रीच्या दिवशी छबिना आणि आरती महाआरती छबिना या ठिकाणी होत असतो। त्याचप्रमाणे 1 तारखेला पारणे आणि 2 तारखेला शिमोल्लंघनाचा कार्यक्रम मंदिरावरती या ठिकाणी संपन्न होत आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। दररोज या ठिकाणी देवीच्या देवीची पंचोपचार पूजा छबिना आरती या ठिकाणी दररोज सकाळी आणि संध्याकाळी होत असते। देवीच्या ह्याच्यावरती चेहऱ्यावरती वेगवेगळ्या पूजा मांडल्या जातात। त्याच्यामध्ये एकविरीची पूजा, 2 विरीची पूजा असते, नागविरीची पूजा असते, त्यानंतर मोराची पूजा असते, बारवाची पूजा असते, सिंहाची पूजा असते। या वेगवेगळ्या पूजेचं दर्शन या नवरात्रामध्ये सर्व भाविक भक्तांना आई येडेश्वरी देत असते। त्या प्रत्येक पूजेचं वेगवेगळं महत्त्व आहे। तरी सर्व भाविकांनी त्यावेळी या ठिकाणी दर्शनाला येऊन त्याचा महत्त्व जाणून घ्यावं। दररोज संध्याकाळी भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला असतो। तसेच या ठिकाणी सर्व भाविकांच्या सेवेसाठी नवरात्रामध्ये फराळीची भोजनाची व्यवस्था देवस्थान ट्रस्टकडून केलेली आहे। नमस्कार, मी गणेश बेंद्रे, श्री येडेश्वरी देवस्थान सदस्य। या ठिकाणी श्री येडेश्वरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवरात्र महोत्सवानिमित्त काय व्यवस्था या ठिकाणी भाविकासाठी केलेली आहे थोडंसं मी या ठिकाणी सांगतो की यावेळेस जे भाविक दर्शनाला देवीचे येतील त्यांच्यासाठी दर्शन रांगाची व्यवस्था सुजन या ठिकाणी केलेली आहे। त्याच्यामध्ये भरपूर प्रकाशाची व्यवस्था, तसेच फॅनची व्यवस्था व रांगेमध्ये ज्या गोष्टी भाविकांना गरजेच्या लागतात म्हणजे बाथरूमची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी आम्ही केलेली आहे। आणि सर्वत्र भरपूर प्रकाशाची रात्रीच्या वेळेस व्यवस्था केलेली आहे। आणि भक्तनिवासाची भाविकांना राहण्यासाठी सोय या ठिकाणी आहे। आणि ज्या भाविकांना फराळीचं या ठिकाणी ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी दिले जाणार आहे अशी व्यवस्था, भरपूर पाण्याची स्वच्छ पाण्यासाठी व्यवस्था केली आहे। आणि सुंदर रोषणाई देखील या ठिकाणी मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेली आहे। मी परशुराम अंकुश गुरव, येडेश्वरी देवस्थान ट्रस्टी। श्री येडेश्वरी देवस्थान ट्रस्टतर्फे सर्व भाविक भक्तांना व गावकऱ्यांना असं आवाहन करतो की खेटा घालण्याची नवरात्र काळात खेटा घालण्याची प्रथा आहे ती भाविकांना असं येडेश्वरी देवस्थान ट्रस्टतर्फे आवाहन करण्यात येत आहे की खेटा घालायच्या भाविकांनी सकाळी 6च्या नंतर भाविकांनी खेटा घालण्यात यावा। कारण हिंस्र प्राण्याचा वावर असल्यामुळे वनक्षेत्र असल्यामुळे भाविकांनी 6च्या नंतर खेटा घालावा।